विठाबाई एक एक विठाबाई माझे पंढरीचे आहे विमानी चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा इतुक्या सहित त्वाबा यावे इतुक्या सहित त्वाबा यावे माझे रंगणी नाचावे विमानी चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा माझा रंग तुझे गुणी मनी नामयाची जनी विमानी चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा गजाननं भूतगणादिसेवितं कपित्तजम्बूफलचारुभक्षणं उमासुतशोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुडाया दंडवत सेवे लागे सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा विरो विवेकाने जाणे सुगठित समाजा टिकविले महासिद्धांताचे गुणरसिकत्व उकलिले ललित रसे तरू तरविला श्री भागवत तरो तया श्री ज्ञानेशाते विमलमतीने वंदन करो नमो ज्ञानेश्वर पुंडरीकाय धातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा गुरु प्रथम नमो दुसरी चरण संताच्या पंचकृपादाने कथेचा विस्तारो बाबाजो सद्गुरु दास तुका लोकाभिरामं रंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये हरि झाले राम राजो
राजा म्हशी राम वेळोवेळा मी गावोवे दलिता खंडिता जीविता की बाई निवृत्तीनाथांच्या चरणी शरणे का जनार्दनी शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन येग येग विठाबाई माझे पंढरीचे आई विमानी चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आजच्या या आयोजित समप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता कीर्तनासाठी म्हणून दाखवलेला गाऊन दाखवलेला सेवेकरिता सादर केलेला सुपूर्त केलेला घेतलेला निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्री पंढरीरायाचे लढीवाड लाडके जवळचे निस्सीम उपासक मानले जाणारे संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज यांच्या निकटवर्तीय उभा जन्म ज्यांनी दास्यत्वपणामध्ये नामदेवरायांच्या सेवेमध्ये घातला अशा महान संतवती संत श्रेष्ठ श्री जनाबाई महाराज यांच्या या अभंग संहितेतील जवळजवळ बसलेल्या 98% लोकांच्या तोंडपाठ असलेला नाही निदान ज्यांच्या तोंडपाठ कमीत कमी त्यांच्या कानावरून तरी गेले नाही आणि त्यांच्या तोंडपाठाने कानपाठाने त्यांचा या पार्टीचा काहीच संबंध नाही असं म्हणावं लागेल मला एवढा बहुश्रुत अभंग आहे म्हणजे मी कीर्तनाला जेव्हा अभंग घेतला तेव्हा याच्यातल्या 80% महिला वर्ग माझ्या बरोबर हा अभंग म्हणत होते म्हणजे असा बहुश्रुत अभंग आहे ज्याला कुठलाच वारकरी संप्रदायातलं भजनाचं काही ज्ञान नसलं काही म्हणता येत नसतं अलगत अशा माणसापुढे जर आपण माईक केला म्हणा बा एखादा अभंग तुलाच म्हणतो या गाय म्हणजे ते असं म्हणा एवढा परिचयाचा अभंग आहे एवढा जवळचा अभंग आहे असा गोड अभंगाच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल कीर्तनाला कार्यक्रमाला सेवेला निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी सुरुवात करण्याच्या प्रथमतः प्रारंभी सुरुवातीला अगोदर हे कीर्तन इथं काय निमित्ताने आहे आपण सगळी मंडळी या पवित्र मंडपामध्ये कुठल्या कारणाने आलेला आहात आजच्या श्री हरी कीर्तनाकरता एकत्रित येण्याचं जमण्याचं निमित्त काय आहे ते निमित्त बसलेल्या सगळ्याच लोकांना माहित आहे पण तरी सुद्धा वक्ता या नात्यानं मला कीर्तनाचं निमित्त सांगणं गरजेचं आहे आणि ते कीर्तनाचं निमित्त असं महान साधू संतांच्या आशीर्वादाने त्यामध्ये परमपूजनीय वैकुंठवासी मल्हार बाबा असतील परमपूजनीय वैकुंठवासी पाटील बाबा असतील परमपूजनीय वैकुंठवासी हरिभक्तपरायण ब्रह्ममूर्ती दामोदरजी महाराज असतील या महान महाराज महात्म्यांच्या विभूतींच्या कृपा आशीर्वादाने शुभ प्रेरणेने समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ आंतरवेलीकर यांच्या तन्मंदनाच्या सहकार्याने नाशिक जिल्ह्यात या गावावर ज्यांचं विशेष प्रेम आहे ते मुक्ताई दासानुदास माय मुक्ताई कृपांकित परमपूजनीय श्री तुकारामजी महाराजांच्या मार्गदर्शनाने पुरुषोत्तम महाराज यांच्याही मार्गदर्शनाने आणि सगळ्याच ग्रामस्थ मंडळाच्या उत्साहाने हा गेल्या अनेक वर्षापासून म्हणण्यापेक्षा आपल्या सत्ताचं किती वर्ष सांगता येत नाही म्हणजे तुम्हाला सांगता येत नाही म्हणून मलाही सांगता येत नाही मी तरी काय लागावपणा करू एवढी जुनी परंपरा आहे बघा एवढा जुना सत्ता आहे आणि खरोखर अभिमान वाटतो की गावकरी मोठ्या कौतुकाने सांगतात की महाराज आम्हाला सांगता येत नाही एवढा जुना तुमचा सत्ता टिकून आहे एकदा जोरात तुमच्या गावकऱ्यांना टाळ्या वाजवा अत्यंत गोड गावगाव सब्जेक्ट चालू होतात पहिल्या वर्षी कमी दुसऱ्या वर्षी त्याच्यापेक्षा कमी तिसऱ्या वर्षी त्याच्यापेक्षा कमी पाचव्या वर्षी फक्त भजनी 2-4 टाळकरी गायकवादक एकटाच बाबारा कुणीच राहत नाही बघा पण प्रदीर्घ वर्षाची परंपरा आहे आणि मला वाटतं आंतरविधीला हे माझं दुसरं येणं आहे पाठीमागे एकदा येऊन गेलो होतो खूप दिवस झाले मला वाटतं 70-1 वर्ष झाले असेल त्या गोष्टी म्हणजे पहिल्यांदा खूप दिवस झाले बघा इथे यायला आणि आता बऱ्याच दिवसानंतर मध्ये गॅप गेला आणि आता परत आंतरवेलीला येणं झालं आंतरवेलीकरांना खूप अंतर दिला पण आता वेळ वाढली असं म्हणून बोलवलं का काय असा माझा अंदाज आहे आणि खऱ्या अर्थाने या मायबापांचं दर्शन घडलं परम भाग्य समजतो हरी कीर्तनाकरता आज बाबा उपस्थित आहे महाराजांच्या चरणी दंडवत करतो कीर्तनाकरता गोड अशी गुणीजनांची ज्यांची साथ आहे तुमच्या गावावर ज्यांचं विशेष प्रेम आहे आणि गावाचंही ज्यांच्यावर विशेष प्रेम आहे ते हरिभक्तीपरायणांची छबू नाना प्रतिवर्षी इथं सप्ताह करता उपस्थित असतात नानांचे धन्यवाद त्यांच्या शेजारी शंकर महाराज आहे विनेकरी अण्णा आहे ही गावातली सगळी भजनी मंडळ आहे त्यांचे सुद्धा आभार धन्यवाद व्यक्त करतो मृदंगाच्या साथी करता आपल्या नाशिक जिल्ह्यातील जी काही टॉप मोस्ट बोटावर मोजण्यासारखी जी 5-10 तालात स्वरात सगळी निपुण मृदंग वादक आहे त्यापैकी दिंडोरी तालुक्याने महाराष्ट्राला एक तयार मृदंग वादक दिला ते म्हणजे अमोल महाराज अत्यंत गोड व्यक्तिमत्व आहे गोड स्वभाव आहे सुंदर मृदंग तयार आहे अमोल महाराजांचं वाजवणं असं स्पष्ट आहे बोटामध्ये एवढी स्पष्टता आहे ऐकणाऱ्याला गोड गोड वाटतं बघा
उगा धडधड दुरदूर काहीतरी लोकांना कंटाळा वाजत असं काही नसतं बघा. गोड वाजवणं असतं, मंजूळ स्पष्ट असतं. असे अमोल महाराज मृदंगाच्या साथी करता आहे. महाराजांचे धन्यवाद. बाहेर गावावरून सुद्धा बरीच भजनी मंडळी आलेली आहेत. त्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे बाबाजी बाबा सोगरसवरून आलेले आहेत, त्यांचे धन्यवाद. आमचे दोडंबेकर भजनी मंडळ आलेले आहेत, त्यांचे धन्यवाद. तसेच आदरणीय हरिभक्तीपरायण कुर्नुलीवरून आमचे संधान भाऊ आलेले आहेत, त्यांचे धन्यवाद. पाचोरीवरून काही भजनी मंडळ आलेले आहेत, त्यांचे धन्यवाद. अजून कुठलं भजनी मंडळ राहिले? कान मंडळाचे आदरणीय हरिभक्तीपरायण या गावचे साडू आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे मामा बाजीराव नाना ते आहेत, त्यांचे सुद्धा आभार धन्यवाद. अशी बरीच परिसरातली चिंचखेडची आजूबाजूची सगळीच भजनी मंडळ आहेत. उंबरखेडचं भजनी मंडळ आहे. ज्ञात अज्ञात राहिलेलं मुखेड, अजून पालखेड, शेवटे डळचे बघा सगळे. त्या सगळ्यांचे धन्यवाद आभार व्यक्त करतो. सुंदर अशी सिस्टीम आहे जिवाळेकर, त्यांचे आभार. सर्वांना चरणी साष्टांग भावे लीन होतो. आणि बरोबर 11ला म्हणजे 11ला आपल्याला थांबायचं आहे. 11च्या अलीकडे या घड्याळ मिनिटं होईल, पण पलीकडे मी होऊ देणार नाही, काळजी करू नका. वेळेचं आपल्याला बंधन आहे, त्या दृष्टीने कीर्तनाकडे निघतो. सर्वांनी टाळी वाजवा, भजन करा. माय जनाबाई आजच्या अभंगातून आपल्या लाडक्या विठ्ठलाला आवाज देतात. अगं आई तू ये, पण येताना तू एकटी येऊ नको. भीमा आणि चंद्रभागा ज्या तुझ्या चरणीचा गंगा आहेत, इतुक्या सहित यांना घेऊन तू ये. कसा करता ये, का बोलवता आहे जनाबाई तुम्ही? काय गरज आहे त्या आईची तुम्हाला? जनाबाई सांगतात माझी एवढीच अपेक्षा आहे, तू यावं आणि मी तुझ्या रंगात विरघळून जावं. माझा रंग तुझ्या रंगाला प्राप्त व्हावा आणि मी माझे अरपलो ठाई जितीच्या तेथे मी माझी ओळख विसरून तुझ्या रूपात तदाकार व्हावं, असा आपल्या विठाईकडे धरलेला आग्रह जनाबाई आजच्या अभंगातून व्यक्त करतात. मंडळी, हा अभंग एका स्त्री संताचा आहे. आदरणीय आज बाबा कीर्तना करता आहे म्हणून हा अभंग मला घ्यावा असा वाटला. वारकरी संप्रदायातल्या साधू संतांनी स्त्रियांना जेवढं महत्वाचं मोलाचं स्थान दिलं तेवढं अलीकडे कुठं पाहायला भेटत नाही. कित्येक सरकार आले गेले, सगळ्याचा डोळा यांच्यावरच आहे. प्रत्येकाला वाटतं ह्याच पुढे आल्या पाहिजे, प्रत्येकाला वाटतं महिला सबलीकरण झालं, प्रत्येकाला वाटतं महिला पुढे आल्या पाहिजे. उज्ज्वला योजना यांचा करता, कुसुम योजना यांचा करता, सौर योजना ती घरातली दुसऱ्या काही योजना असतील त्या सगळ्या यांच्या करता. राहिली सायली लाडकी बहीण सुद्धा यांच्या करताच आहे. मग सरकारला पक्का माहिती आहे 1500 यांना दरमहा चालू केली म्हणजे एकदा ह्या ताब्यात आल्या म्हणजे पप्याचा बाप यायला वेळ लागणार नाही. बरोबर, सगळ्यांचा प्रयत्न हाच आहे की स्त्रिया महिला पुढे आल्या पाहिजे. पण वारकरी संप्रदायाने स्त्रियांचा एवढा मान सन्मान केला, एवढा सन्मान केला, सांगून जाईल तुम्हाला. वारकरी संप्रदायाचा पाया कुणी रचला? ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानोबांनी पाया रचला. नामात्रयाचा किंकरतेने केला विस्तार, नामदेवांनी विस्तार केला. जनार्दन एकनाथ खांब दिला, भागवत एकनाथ महाराजांनी खांब दिला. आणि अशी सगळी इमारत पूर्ण होऊन तुका झालासे कळस. कळसावर तुकोबराय गेले आणि संप्रदायाचं बांधकाम थांबलं. कळसावर बांधकाम चालत नाही. जो बांधतो तो इंजिनियर नाही, कळसावर कोणी बांधतच नाही. कळसावर इमारत थांबल्या गेली. पण स्त्रियांचा सन्मान व्हावा म्हणून कळसाच्या वर कळसाच्या वर स्त्रियांना जागा दिली. एवढा सन्मान वारकरी संप्रदायाचा स्त्रियांनी केला. अहो काय सांगावं तुम्हाला, या श्री संतांच्या संप्रदायाकरता एवढं योगदान आहे. अगदी कीर्तनाच्या आरंभीला सांगून जातो, जनाबाई असो अगर माय मुक्ताई असो, त्यांच्या संप्रदायावर लई उपकार आहे. बरं, लावलेली ताटी माय मुक्ताबाईमुळे जर उघडली गेली नसती तर मराठी सारस्वतांच्या गळ्यात मंगळसूत्रासारखा शोभून दिसणारा माय ज्ञानेश्वरीचा ग्रंथ जगाला मिळाला नसता. हे एका स्त्रीचे उपकार, एका महिलेचे उपकार आहे.
नामदेव महाराजांसारखं भक्त अहंकारापायी वाया जायला नको म्हणून त्यांना त्यांची योग्य ती जागा दाखवली. ही एका स्त्रीचे उपकार आहे. माय जनाबाईचा अभंग आहे. त्यांचा सुद्धा अधिकार काही कमी नाही. पेशाने जरी ताशी असल्या पण जनाबाईचा अधिकार एवढा उच्च. मंडळी, पंढरपुरात चंद्रभागेच्या वाळवंटात नामदेव महाराज अशी कीर्तनाला उभे. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. नामदेवराय अशी कीर्तनाला उभे आणि पाठीमागे डोळे झाकून उभी तिचे. जनाबाई पाठीमागे टाळ घेऊन उभ्या आणि सगळा पंढरपुरात महाराष्ट्रातली सगळी मोठी मोठी माणसं कीर्तन ऐकायला. कीर्तन ऐकायला कसं बसायचं याचं शास्त्र होतं. सगळ्यांच्या पुढं 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण स्मृती ग्रंथ सगळं वाङ्मय सगळं ज्याचं तयार आहे ते सगळ्याच्या पुढे बसायचे. त्याच्या पाठीमागे 4 विधी, त्याच्या पाठीमागे शास्त्र, त्याच्या पाठीमागे पुराणावाली, त्याच्या पाठीमागे त्रिविधी, त्याच्या पाठीमागे द्विविधी, असे टप्प्याटप्प्यानं क्रमवारी सगळ्याच्या पाठीमागे मराठी ज्याचं तयार आहे तो, पाठीमागे ओव्या रुच्या ज्याचं तयार आहे तो, आणि मग सगळ्याच्या पाठीमागे लांब तिकडे पटांगणात भिड्या फुकणारे गांजा वाढणारे निवांत तिकडे पाठीमागे बसेल बघा. असं कीर्तनाची सभा ब्रह्मवृंद सगळे तेथे असे देव उभा. जगाचा बाप कीर्तनाला उभा आणि बरोबर कीर्तनकाराने म्हणजे नामदेवरायाने अभंग घेतला सगळे टाळकरी गप्प बसायची आणि कोपऱ्यातून ती एक बाई उभी असायची. ती बाई कोपऱ्यातून हात करायची. म्हणा म्हणा आळंदीकर नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. सांगायचे जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. माऊली अभंग म्हणा. मग ज्ञानोबराने अभंग म्हणायचा. अभंग बोलता रंग या कीर्तनी भरला. कीर्तनात अभंग म्हटला का रंग भरला पाहिजे बघा. सार सुद्धा अशी ऐकायला नाही बरं वाटत मला सांगा तुम्हाला. रंग भरला पाहिजे तर ती कीर्तन महाराज. मग ज्ञानोबराने ती चाल गायची. एवढा अधिकार जनाबाईचा. जनाबाईनं चाल सांगायची. एरवी आपण महिला मंडळीला पुढे महत्वाचं पुढे स्थान देत नाही. बाया जर पुढे यायला लोक सरकार काय तिकडे बस लांब बस असं म्हणतात लोक. पण जनाबाईनं मुख्य कीर्तनात तू भरायचं चाल सांगायची. एवढा अधिकार जनाबाईचा. अहो संत कवी महिपती महाराज एका ठिकाणी जनाबाईचं एवढं गोड प्रसंग सांगतात. एवढा सांगतो जरा टाळी वाजून भजन करा. काय झालं सगळ्या महाराष्ट्राला माहितीये का देव जनाबाईला दळू लागले. म्हणजे हे ऐकताच तुम्ही इथपर्यंत आले ते काय नवून नाही. भगवान परमात्मा जनाबाईला तर आपल्या सगळ्यांना माहिती. एक दिवस गंमत अशी घडली. भगवान परमात्मा जनाबाईला दळायला जुडी येता येता खूप थकले आणि देवाने जनाबाईला सांगितलं अगं जने आज खूप थकलो थोडी विश्रांती घेतो. जनाबाई म्हटले 2-2:30 वाजू राहिले. आता थोड्या वेळाने पहाट होईल आणि पहाट झाली की सगळे साधू संत काकड्याला रवळत येतील. तुम्ही इथं झोपून पडल्यावर देवा कसं व्हायचं. देव म्हटले अगं थोडा आराम करू दे. अगं जने येता का आषाढीला ती गर्दी आली का फार हेन सगळेच जमेल होते. एवढे लोक जमले थोडी आराम विश्रांती करू दे. जनाबाई म्हटले पहा पण लवकर उठून जा बरं मंदिरात नाही तर अवघड व्हायचं. भगवान परमात्म्याने सांगितलं काळजी करू नको. देवानं त्याच्या अंगातले दागिने काढले खुंटीला अडकवली आणि जनाबाईच्या ते घेतलेलं कांबळं देवाने अंगावर पांघरलं. देव झोपले आणि झोपल्याबरोबर अशी गाढ झोप लागली आणि तिकडं काकड्याचा टाइम झाला आणि सगळी साधू मंडळी महाद्वारी वैष्णवजन पूजा सामग्री घेऊन सगळी मंडळी हजर झाली आणि भगवान परमात्म्याने तो कंटाळा ऐकला. अरे बापरे काकड्याची वेळ झाली का काय. देवानं गायगाई उठले आणि विटीवरती जाऊन देव उभा राहिला. ते दागिने घालायचे देव विसरले. जनाबाईचं कांबळं अंगावर घेतलेलं भगवान परमात्मा तिथे विटेवर हजर.
2-4 ब्राह्मण मंदिरात आले. दरवाजा उघडला, ते न पाहिलं, अरे देवाच्या अंगावर तर दागिने दिसना, मी फाटलेलं कांबळ. म्हणजे ब्राह्मणाचं लक्ष त्याच्यावरच राहत. म्हणजे मला काय म्हणायचं, तुम्ही लक्षात घ्या, हेच असतात बा, त्यांचं सगळं लक्ष असतं त्याच्यावर, कुठं काय असं मला म्हणायचं आहे. त्यांनी ते बारीक पाहिलं, अरे चोरी झाली, चोरी, देवाचे दागिने चोरीला गेले, देवाचे दागिने चोरीला गेले. सगळ्या पंढरपुरातली मंडळी जमा झाली. नामदेवरायने ते कांबळ ओळखलं. नामदेवराय म्हणतोय, हे तर आपल्या घरचं दिसतं. नामदेवराय जनाबाईला म्हणले, अगं जेने, देव घरी आलता का रात्री? जनाबाई म्हणले, हो घरी आला होता. गाय देवानं ते दागिने तिने ठेवले, कांबळ चिकडे घेऊन आला. नामदेवरायांचा जनाबाईचा संवाद एका ब्राह्मणानं ऐकला. तो म्हणला, जेनेनं चोरी केली, चला जेनीकडे, चला जेनीच्या घरची झाडाझडती घ्या, जेनीनं चोरी केली. सगळं गाव जमा झालं. एक वाक्य सांगू का तुम्हाला? महाराज लोक अडचणीत आले हो, गावाला मजा पाहिजे, बरं वाटत बरं. सगळं गाव तिथं जमा झालं, सगळं गाव आलं मजा पाहिलं. आणि जनाबाईचा दरवाजा उघडला आणि जनाबाईच्या घरात ते टाक दागिनेचं स्टिक तशी. मंडळी लोक म्हणली, हिला जगायचा अधिकार, हिला सुळावर द्या, हिला जगायचा अधिकार नाही, चला हिला सुळावर द्या. जनाबाईला सुळावर देण्याची शिक्षा सुनावली. हातामध्ये पायामध्ये साखळदंड लावले. जनाबाईच्या अशी दिंड काढली आणि दिंड पंढरपुरातून निघाली. एकानं विचारलं, म्हणे जनाबाई, थोड्या वेळाने सुळावर जाणार आहे, तुझी काही एखादी शेवटची इच्छा आहे का काही? जनाबाई म्हणले, एक शेवटची इच्छा आहे. म्हणे काय? मरता मरता फक्त एकदा मला त्याच्या दारात उभं करा, त्याच्या समोर घ्या एकदा, एवढीच माझी इच्छा आहे, फक्त त्याच्या पुढे एकदा उभं करा. जनाबाईला आणलं असं देवाच्या पुढे उभं केलं आणि जनाबाईने लागूनच तोंड घ्यायला सुरुवात केली. काळ्या, जनाबाईनंच म्हणून झालं बरं. आपण म्हणलं तर आपलं तोंड वाकडं व्हायला बस. जनाबाईनं, हे काळे, अरे पटतं का तुला? खोटाळा माझ्यावर पटतं तुला? म्हणून सोक्त शिव्या दिल्या महाराज. अरे अरे विठ्यामुळं मायेच्या कारट्या तुझी रांडरंडकी झाली, तुझी रांडरंडकी झाली, तुझी रांडरंडकी झाली. जन्म सावित्री सुडाल्याने आ तुझे पडले मडे, तुला पाहुणी काळ रडे. उभी राहून अंगणी शिव्या देते दासे जणी, तुझी रांडरंडकी झाली. म्हणून सोक्त जनाबाईने देवाला शिव्या दिल्या. आणि भगवान परमात्म्याने भामटेवानी अशा खाली मान घालून ते ऐकून घेतलं. देवानं गुमान ऐकून घेतलं. का? कारण देवाला माहिती, आपण जर हिच्या पुढं तोंड उचकलं तर आपला सगळा सातबारा हिला माहिती. आपण कुठं काय केलंय, कुठं काय केलंय, कुठं काय काय दिवे लावले, ही सगळी यादी हिच्या जवळ आहे. आणि हिनं ही बोलायला नको. जनाबाईने ती बोलूनच दाखवली. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. धुंद पागाळूकी गेला, धुंद पागाळूकी गेला, धुंद पागाळूकी गेला, धुंद पागाळूकी गेला. तारी तिथो भागवत केला, तारी तिथो भागवत केला, तारी तिथो भागवत केला, तारी तिथो भागवत केला. त्याचा बहुमान वाढविला, त्याचा बहुमान वाढविला, त्याचा बहुमान वाढविला, त्याचा बहुमान वाढविला. सायलेन्सर फुटाय बसलो अत्यंत. भगवान परमात्म्यानं काय काय दिवे लावले, हा सगळा 7-12 जनाबाई जवळ होता म्हणून देव गप्प बसले. एक गंमत सांगू का तुम्हाला अंतर्वेदिक? माणूस मोठा झाल्यावर माणसाला सगळं भेटावं. बालपणीचा मित्र कधी भेटू नये बरं, कधीच भेटू का बरं? तुम्ही पहा, एखादा पुढारी जर मोठा झाला, तो जर चौकात भाषण करायला उभा राहिला, तो म्हणतो, मंडळी आपल्याला गावचा विकास करायचा आहे, गावात रस्ता, गटार, गावचं सांडपाणी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला आपल्या गाव आदर्श करायचा आहे. तेवढ्या त्याचा लहानपणीचा मित्र उभा राहतो. तो म्हणला, बस बस खाली बस. तो म्हणला, अरे का गप्प राहिला? तो म्हणला, तो लहानपणी काय दिवे लावते सगळं मला माहिती, बस खाली. गुमान खाली बसावं लागतं.
देवानं गुपचित ऐकून घेतलं आणि माय जनाबाईला त्या चंद्रभागेच्या तीरावर आणलं. शूळ रवलेलं होतं त्या सुळासमोर आणलं. सगळं गाव जनाबाईची ती अंत्ययात्रा पाहायला उभं आणि जनाबाई त्या सुळाजवळ आल्या. भर दृष्टीने माय जनाबाईने तो सूळ पाहिला आणि सूळ पाहिल्याबरोबर चमत्कार झाला. जनाबाई सांगतात त्या सुळाचे झाले पाणी म्हणे नामयाचे म्हणे नामयाचे जने म्हणे नामयाचे जने या सुळाचे झाले पाणी म्हणे एवढा अधिकार ज्या जनाबाईचा, त्या जनाबाई आजच्या अभंगात देवाला आवाज येत. आजच्या कीर्तनातलं एक वाक्य घरी घेऊन जा. मायबा लय अनमोल असा नरदेह मिळाला, या देहाला आले ना एकदा देव करून घ्या. एक वाक्य थोडं धाडसाने बोलायला कानाला थोडं अवघड वाटेल पण बोलूनच जातो. देव करत असताना तुम्हाला तुमचा बाप जरी अडवाला तरी लांब करा. देव करत असताना तुमचा हक्काचा भाऊ जरी अडवाला तरी दूर करा. देव करत असताना तुम्हाला तुमची जन्मदाती माय जरी देव कामात आडवी आली तरी तिला सुद्धा लांब करा. इतिहास साक्षीला आहे मायबा. महाराज वर्णन करतात प्रल्हादे जनक विभीषण बंधू प्रल्हादे जनक विभीषण बंधू राजमाता प्रल्हादे जनक विभीषण बंधू राज्यमाता निंदू भरती की. मंडळी प्रल्हादाला बाप जनक आडवा आला तूही लांब केला. विभीषणाला भाऊ आडवा आला त्यानं तूही दूर केला. राज्यमाता निंदू भरताला आई आडवी आली त्यानं ती दूर केली. अजून बोलू थोडं धाडसानं. साधू संत याच्या पुढे जाऊन बोलतात देव करत असताना तुम्हाला तुमचा गुरु जरी आडवा तरी दूर करा. न मानावे ऐसे गुरुचे वचन आडाला म्हणून पुढीला डोळा बळीने आंधळा शुक्र केला. गुरु जरी आडवा आला तरी तो लांब करायचा आणि पहिला माणसाने देव करायचा. महाराज कोणता देव करू ते सांगा. कोणत्या देवाकडे जाऊ ते तरी सांगा. आपल्या हिंदू धर्मात देव व्हायला तोटा गेला नाही. लागत तेवढे देव. कुठला देव करू, कुठल्या देवाकडे जाऊ, कुठला देव अंगीकारू ते तरी सांगा. मायबा शास्त्रकार देवाचे थोडे प्रकार पाडतात, वर्गीकरण करतात. नंबर 1 चे देव आहे केलेले देव. आपल्याला अडचण आली आपण देव करू. तुम्ही बघा एखाद्याचं लग्न जमत नसलं तर तो कुठेतरी एखाद्या ब्राह्मणाकडे पाहतो, एखाद्या बाबाकडे पाहतो. मग ते ब्राह्मण सांगतात हे बघा तुमच्या बांधावर गुप्त बोला 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 म्हसोबा आहे, त्याला तुम्हाला वरती काढावं लागेल, त्याची तुम्हाला विधिवत पूजा करावं लागेल, त्याचं तुम्हाला एखादं कीर्तन काय ठेवत नाही कोणी ठेवलं पाहिजे, असे काहीतरी विधिवत पूजा करावं लागेल आणि मग तुमच्या घरात लग्न जमू शकतं. आपल्याला अडचण आली म्हणून आपण देव करतो. ही केलेली देव. या केलेल्या देवाचं काय खरं नाही, का खरं नाही.
एकनाथ महाराज सांगतात अहो ते त्यांच्या पोटाचं कल्याण करायला समर्थ नाही, आपलं कुठून करणार आहे? चंदनी हंदनी दैवते कोणते फुंडीला फुले आपल्या पोटाची रडते मागतीचे अवतार त्यांचं कल्याण करायला समर्थ नाही, आपलं कुठून करणार आहे? एक गमतीशीर प्रसंग सांगतो तुम्हाला. एकदा काय झालं, दसऱ्याचा दिवस होता आणि एका आजोबानं त्याच्या नातवाला असा वाटीत शेंदूर दिला. त्याला सांगितलं आज शेंदूर घे, बांधव जाऊन म्हसवाला लावून ये. ते पोरानं शेंदूर घेतला आणि बांधव म्हसवाला लावायला आलं. पण गंमत अशी मंडळी, ते पोरग बांधावर आले आणि बांधव येऊन पाहत होतो, म्हसवाचाच तपास नाही. पोरानं पाहिलं काल म्हसवा बांधव होता, म्हणणार आज कुठे गेला? तर त्या म्हसवाची गंमत अशी होईल होती अंतर्वेली कर, जो पोरगा शेंदूर लावायला गेला त्या पोराच्या बापानं वखराची पास टोचाना म्हणून म्हसोबा वखरावर ठेवला आणि म्हसोबा वावरतच कुठेतरी पडून झाली. आणि पाहिलं आता म्हसोबा बांधव होता म्हणून कुठे गेला? त्यानं पाहिलं उपाशी भूक लागली, त्यानं शेंदूर एका दगडाला लावला, तो घरी गेला. थोडा वेळ त्याचा चुलत भावा त्यानं दुसऱ्या दगडाला शेंदूर लावला. भाऊबंकी काय म्हणते आपले लोक माघारायला ते फक्त भाऊबंकी म्हणून, अशी भाऊबंकी लावायला अवघड लोक. तो दुसरा आला, दुसऱ्यानं दुसरा लाल केला, तिसरा आला, तिसऱ्यानं तिसरा दगड लाल केला आणि चौथा येऊन पाहतो तो चौथा म्हणला अरे कालपर्यंत तर बांधव म्हसोबा एकटाच, रात्रीतून तीन तीन म्हसोबा, म्हणजे म्हसोबाने एका रात्रीत हे सुद्धा आणि हे सुद्धा. मला सांगा असे किती दगड लाल केले म्हणजे आपलं कल्याण नाही? एकनाथ महाराज सांगतात काय करावं या लोकाला, हे लोक जागाव येणार. एकनाथ महाराज वर्णन करतात शिळा तांब्याचे बाबूने शिळा तांब्याचे बाबूने अडचण राहते. बाबा समोर अशा गोष्टी सांगायला नको, पण एका जागा एका देवा पुढे त्या लोकांना गाणं लावलं, ती लोक म्हणायचे तिरकी टोपी वाकड्या बांगावरी ग आंबाची नजर शिंगाड्या बोकड्यावरी. म्हणलं काय देव काही म्हणा येईल, कुठलाही देव करून काही करून मोकळं होणार, पण हे देव आपलं कल्याण करणार. याच्या पाठीमागे जाऊन आपला उपयोग नाही, हे आपलं कल्याण करणार नाही. केलेले देव सोडा बाजू. अजून कुठले देव आहे? झालेले देव ते होत आहेत. आता अंतर्वेलीतल्या एखाद्या व्यक्तीने ठरवलं आपल्याला देव व्हायचं, होऊ शकतो. कसा होऊ शकतो? ज्ञानोबा सांगतात तर जन्मोनिशत जन्मा 100 जन्म घ्यायचे ब्राह्मणाच्या घरात आणि 100 जन्म ब्राह्मणाच्या घरात घेऊन यज्ञ करायचा. यज्ञामध्ये गावरान गाईचं तूप टाकायचं, जर्सी नाही, आंबा गावरान गाईचं तूप टाकायचं. किती तूप टाकायचं? हत्तीच्या सोंडीसारखी तुपाची धार यज्ञामध्ये अखंड पडली पाहिजे. तुम्ही फक्त ऐकून ठेवा, कीर्तन फक्त ऐकायचे असतात, एवढा लोट घ्यायचा नसतो. हत्तीच्या सोंडीसारखं गावरान तूप. राम राम. अहो आपल्या लोकांचा तुपात एवढा जीव आहे तेवढा कशात असतो. तर गाव मला रोज एक गाव जेवायचा प्रसंग येतो. माय माऊली जर तूप वाढायला आली तर तिचा नवरा सांगतो माझं काय इकडं आण ते तूप, इकडं एवढं वाढीत असं का त्यांना ते तूप मागं घेतो.
एक गौरीचं खांड पेटून 2 चमचे तूप त्या गौरीच्या खांडावर टाकीतून 40 लोक नुसते धरावासाठी होतो. पाहते काय तुम्ही? मला सांगा, अशा माणसाने ठरवलं इंद्र व्हायचं, होईल का माणूस? नाही होणार. पण लक्ष द्या, एवढे करून माणूस जरी इंद्र झालाच, पण इंद्र पदाला ज्ञानोबाला सांगतात एक अडचणी. कुठली अडचण? मग तया पुण्याची पावटी सरे, सरेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोकांना. कामणे जाती पुण्यक्षया दोगती, पुण्यक्षया दोगती, पुण्यक्षया दोगती. Thank you.